आज मी करते मेथीचे पराठे। त्यासाठी मी घेतले 1 वाटी गव्हाचं पीठ, त्याच वाटीच्या मापाने घेतलं मी मक्याचं पीठ आणि त्याच वाटीच्या मापाने घेतलं बेसनचं पीठ। तुमच्याकडे जर मक्याचं पीठ नसेल तर तुम्ही मैद्याचं पीठ घेऊ शकता, बाजरीचं पीठ घेऊ शकता। आणि मग त्यात मी टाकले मेथीची भाजी आणि त्यानंतर मग मी त्यात घातलंय 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पावडर, चवीनुसार मीठ। हे सर्व एकजीव करून घेतलं मी पीठ आणि त्यानंतर मोठा चमचा घेऊन चांगलं तेल मी गरम केलं। तुम्ही तूप पण घेऊ शकता। मी तेल गरम करून त्या पिठामध्ये असं मिक्स केलं आणि पीठ असं व्यवस्थित थंड पाण्याने मी मळून घेतलं। तुम्ही हवं असेल तर गरम पाणी पण घेऊ शकता। तर मी या पिठाला ना 5-10 मिनिटं झाकून ठेवते। आता मी पराठ्याला लावण्यासाठी तूप घेणार, वरून लावण्यासाठी। हे बघा तूप थोडंसंच घेते आधी, लागलं तर पुन्हा घ्यायचं। आता तवा मी तापायला ठेवलाय। बघा मस्त झालाय ना, नाही कडक ना नरम। आता याला लावण्यासाठी तुम्ही कोणतंही पीठ घ्या, म्हणजे बेसनचं सोडून गव्हाचं घ्या किंवा मैद्याचं घ्या, मक्याचं घ्या। पराठ्याला लावण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलंय। तव्याला अगोदर थोडंसं तूप लावून घ्यायचं। मुलं जर पालेभाजी खात नसतील तर त्यांना असं मेथीचे पराठे करून द्यायचे, मस्त आवडीने खातात। तुम्ही हे मुलांना टिफिन मध्ये पण देऊ शकता। याला काय वेळ लागत नाही, साहित्य पण जास्त लागत नाही। जे आपल्या घरामध्ये ज्या रोजच्या वापरण्याच्या वस्तू आहेत म्हणजे त्याच्यामध्येच आपले हे पराठे होऊ शकतात। फक्त काय जरा मेथी जरा बाजारातून आपल्याला आणावी लागेल, पण ती सुद्धा जर आपण आपल्या परसवात रुजवलेली असेल तर त्यातली पण थोडीशी काढून आणलात तुम्ही पराठे केलात, 1 नंबर। गरमागरम मेथीचे पराठे तयार आहेत। हे तुम्ही सकाळी नाश्त्याला पण करू शकता, संध्याकाळी पण करू शकता आणि दुपारच्या जेवणामध्ये जर पालेभाजी असेल तरी पण ही भाजी सोबत खायला तुम्हाला खूप आवडेल। एकदा नक्कीच करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद।